गडचिरोली जिल्ह्यात LPGची कमतरता आहे. यामुळे एक नवीन प्रयोग एक वेल्डिंगधारक सभा हॉटेल यांनी केलेला आपण दृश्यामध्ये बघू शकतो. कशा प्रकारे नवीन जे चूल आहे ते वेल्डिंगधारकांनी तयार केलेली आहे. इथून या चूलमध्ये जाळलेला ऑइल जे आहे ते टाकण्यात येतो आणि हे खाली जे प्लेट दिसत आहे ते टँक आहे आणि या नळाच्या तुटीतून जाळलेला ऑइल जे आहे ते चुलीपर्यंत जात असतो आणि दुसऱ्या बाजूला एक बोर लावण्यात आलेली आहे जे बटनच्या मार्फत बंद चालू करता येते आणि या प्रकारे हे नवीन चूल जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि यात घरगुती स्वयंपाक असला की 1 लिटर जाळलेला ऑइलने 3 ते 4 दिवस आपलं जेवण तयार करू शकतो आणि हॉटेलधारक जे आहेत ते 100 लोकांच्या जेवण जे आहे ते 4 लिटर जाळलेल्या ऑइलच्या माध्यमाने इथे तयार करीत आहेत आणि हॉटेलधारकांना गॅस सिलेंडर किंवा लाकूड मिळत नसल्यामुळे हे नवीन चूलची शोध घेत नवीन चूल जे आहे एक वेल्डिंगधारकाने तयार केले आणि सध्या यात स्वयंपाक होत आहे. इतने में खरीदा कैसा काम कर रहा है? बहुत बढ़िया है. जो हमारे को गैस की किल्लत थी और लकड़ी से देख रहे हैं आप जो बना रहे थे, हमारी हालत से पता चलता होगा. तो इसका उपाय ये हमने 1-2 साल पहले हमारा दोस्त एक बनाया था, तो वो आइडिया को हम लेके हमारा जो सज्जू वेल्डिंग शॉप है वहाँ पे गए थे. तो उन्होंने बोला ठीक है आप आइडिया बताओ हम करके देंगे. तो वो बना के दिए. अल्हम्दुलिल्लाह बहुत बढ़िया चल रहा और हमारा काम बहुत आसान हो गया और ये हमको पूरे बनाने के लिए 5,000 रुपये में कंप्लीट हो गया और इससे बहुत आसान हो गया हमारा काम. कितना लीटर ऑयल लगता है? रोज़ का तो हमको 3 से 4 लीटर लग जाता है और ये जला वाला मोबिल होने तो इंजन ऑयल से जो निकला हो या फिर डीजल, दोनों में भी ये चलने वाला है. तो यानी कितने लोगों का खाना बनता है एक दिन में? एक दिन में 50 से 70 या तो कभी कभी 100 लोगों का भी बन जाता है. 4 लिटर ऑइल में. जी जी. अशी चूल तयार केलेली आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या मोठी कमतरता जी आहे ते LPG सिलेंडरची किंवा लाकडाची भासत असल्यामुळे या नवीन चूलला एक चांगलाच प्रतिसाद हॉटेलधारकाकडून मिळत आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.